आपण ऐकणार आहोत आजच्या मुद्द्याची गोष्ट. आजचा मुद्दा आहे हिंदुत्वाच्या पुनरुत्थानासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक. हरियाणा विधानसभेत दणक्यात विजय संपादन केल्यावर भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीची संपूर्ण चीरफाड करून देशासमोर काँग्रेसचा खरा चेहरा उघड केला. 1901 साली इंग्रजांनी पहिली जातनिहाय जनगणना केली. इंग्रजांकडे तेव्हाच्या अखंड भारतातील सर्व प्रवर्गांचे, सर्व प्रदेशांचे जातनिहाय अहवाल आकडेवारीसकट उपलब्ध होते. फोडा आणि राज्य करा या नीतीसाठी ही आकडेवारी इंग्रजांना खूप कामी आली. जातनिहाय जनगणना ही दुधारी तलवार आहे. म्हणून या आकड्यांचा वापर लोककल्याणासाठीच केला जावा, त्याचे राजकारण करू नये अशी मागणी समाजातून उठत आहे. जनजातीय समुदायात धर्मांतराचे प्रमाण प्रचंड आहे. हे नवधर्मांतरित अल्पसंख्याक आणि जनजातीय असे दोन्ही प्रकारे आरक्षणाचा लाभ मिळवताना दिसतात. त्यावर वचक बसवण्यासाठी ती जनगणना आवश्यक आहे. ती आकडेवारीसुद्धा या निमित्ताने सरकार दरबारी जमा होईल. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. अनेक ठिकाणची विविध सर्वेक्षणे असं सांगतात की जे अतिअल्पसंख्याक समुदाय होते ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या इच्छेपायी प्रामुख्याने ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात धर्मांतरित झालेले आहेत. अशा जनजातींचे काही अस्तित्वच आता उरले नाही. बहुसंख्य ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांनी अशा छोट्या छोट्या गटांना कोणते सामाजिक स्थान दिले आहे? त्यांचे धर्मबंधू समाज म्हणून काळजी घेतात की त्यांना अपमानकारक वागणूक देतात? याचाही अभ्यास या प्रचंड वेगानं झालेल्या लोकसंख्या बदलाच्या परिप्रेक्ष्यात करणे आवश्यक आहे. हरियाणा जिंकल्यानंतरच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की काँग्रेसने नेहमीच फोडा आणि सत्ता मिळवा हे सूत्र पाळले आहे. काँग्रेस हा एक बेजबाबदार पक्ष असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहे. देशाचे विभाजन करण्यासाठी नवनवीन कहाण्या रचून फोडाफोडीचे, समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे राजकारण काँग्रेस करत आहे. समाजात फूट पाडण्याची नवनवीन तंत्रे आणि क्लुप्त्या ते शोधून काढतात. काँग्रेसचे सूत्र स्पष्ट आहे: मुस्लिमांना घाबरवत रहा, त्यांना धमकावत रहा, हिंदूंच्या विरोधात उभे करून त्यांचे मतपेटीत रूपांतर करा आणि स्वतःची वोट बँक मजबूत करा. हिंदूंच्या एका जातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावायचे हेच काँग्रेसचे धोरण आहे. हिंदू जितके विभाजित होतील, संकुचित होत जातील, तितका काँग्रेसचा फायदा होईल. हिंदू समाज कोणत्याही प्रकारे पेटवत ठेवायचा आहे जेणेकरून ते चालूच राहू शकेल. यातून राजकीय फायदा मिळवा. भारतात जिथे जिथे निवडणुका होतात तिथे काँग्रेस हे सूत्र लागू करते. समाजात अस्वस्थता निर्माण करून सत्ता बळकावणे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे हे स्पष्ट आहे. हिंदूंच्या जातीगत जनगणनेची मागणी करताना जितकी संख्या तितका हक्क अशी मांडणी राहुल गांधी करतात. मोहम्मद अली जिनांच्या 2 नेशन थिअरी या पाकिस्तान निर्मितीला कारण असणाऱ्या भूमिकेपेक्षा देखील आत्यंतिक धोकादायक परिस्थिती निर्माण करण्याची शक्ती राहुल गांधी यांच्या या भूमिकेमध्ये आहे. कारण जितकी संख्या जास्त तितकी जबाबदारी अधिक याबाबत ते काहीच बोलत नाहीत. मायनॉरिटीजचे लांगुल चालन करणे, बहुसंख्य समाजाचा विकास होऊ न देणे या 2 प्रमुख पॉलिसीज काँग्रेसने आपल्या 60 वर्षांच्या राज्यकाळात दाबून राबवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाहीत सर्वांना हक्क आणि जबाबदाऱ्या समसमान मिळाल्या पाहिजेत. दुसरा मोठा मुद्दा असा की राजकारण त्यांना येणारी 2 दशके तरी सहज पुरू शकणारे आहे. त्यामुळे राहुल गांधी तार स्वरात ही मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. जन्मनिहाय जातगणना करण्याला कोणाचा विरोध असण्याचे खरे काहीच कारण नाही. परंतु यात महत्त्वाचा भाग असा की केवळ हिंदूच नाही तर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांमधील विविध पंथ, जाती, समुदायांचे सुद्धा त्यांनी स्वीकारलेल्या विशिष्ट संप्रदायानुसार गणन केले जावे. तरच ही जन्मनिहाय जातगणना यशस्वी होऊ शकेल. कारण
सर्वसामान्य जनतेला माहीत नसले तरी ख्रिश्चन धर्मात 45,000 विविध डिनॉमिनेशन्स म्हणजेच संप्रदाय आहेत. हे लोक स्वतःला ख्रिश्चन म्हणवत असले तरी एकमेकांच्या चर्चमध्ये पायही ठेवत नाहीत. त्यांचा एकमेकात प्रचंड विसंवाद आहे. सांप्रदायिक मतभेदांमुळे हिंसकतेला आमंत्रण दिले जाईल इतका मानसिक दुरावा आहे. अगदी अशीच परिस्थिती मुस्लिम समाजाची सुद्धा आहे. वरवर पाहता त्यांच्यात केवळ 73 पंथ दिसतात, परंतु या पंथांच्या कित्येक उपशाखासुद्धा आहेत. एक पंथ दुसऱ्या पंथाच्या मुस्लिमांना काफिर म्हणजे नॉन मुस्लिम किंवा अल्लाला न मानणारा समजतो. त्यामुळे अनेकदा एकमेकांच्या मशिदींमध्ये बॉम्बब्लास्ट करणे, खून खराबा करणे या गोष्टी घडल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. आपल्या जवळपासची सामाजिक दुराव्याची नेहमी पाहायला मिळणारी उदाहरणे म्हणजे संभाजीनगरामध्ये मुस्लिम ओबीसी संघटना आहे. नगर जिल्ह्यात हिंदू अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्मांतरित झालेल्यांच्या मुलांना हिंदू असताना उच्च जातीच्या असणाऱ्या ख्रिश्चन धर्मातील मुलींशी लग्न करायला मिळत नसल्याची उदाहरणे आहेत. त्यांना तशाच अनुसूचित जातीतून धर्मांतरित ख्रिश्चनांच्या मुलींशीच लग्न जुळवावे लागते, कारण मूळ किंवा त्यांच्या आधी धर्मांतरित झालेले आधीचे हिंदू आणि आत्ताचे ख्रिश्चन यांना कमी प्रतीचे समजतात. निजामच्या काळात अनेक अनुसूचित जातीचे लोक इस्लाममध्ये धर्मांतरित झाले. त्यांना पश्ता कौम म्हणजेच जात बदललेले असं म्हटलं जात असे. त्यांचीही अशीच दुय्यम नागरिकत्व असल्यासारखी अवस्था आहे. अशा परिस्थितीत सरकारला या विविध जाती घटकांच्या लोकसंख्यादृष्ट्या ताकदीची कल्पना असणे समन्वय आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने इतर धर्मांची सुद्धा जातनिहाय गणना केली जावी ही मागणी समाजात जोर धरत आहे. आजही भारतात अंदाजे 35 ते 38% लोक सवर्ण गटात मोडतात. त्यांना कसलेही आरक्षण नाही, कोणतीही सवलत नाही की कसले अनुदान त्यांना मिळत नाही. उलट सवर्ण समाजाकडे तुच्छतेने पाहण्याचा नवा ट्रेंड जो स्वातंत्र्यानंतर काही प्रमाणात सुरू झाला तो गेल्या 10-12 वर्षात फार वेगाने समाजाच्या सर्व स्तरात खोलवर रुजलेला दिसतो. शाहू फुले आंबेडकरांनी कोणाचा दुस्वास करायला, कोणावर अन्याय होईल असे वागायला शिकवले का? शिवरायांनी जातीभेद केल्याचे एक तरी उदाहरण आहे का? की या महापुरुषांच्या नावावर आपली खीर शिजवणाऱ्या नेत्यांनी हे तुमच्या डोक्यात भरवलं आहे? याचा विचार समस्त मराठी जनतेने करणे आवश्यक आहे. अजून एक मागणी अशी होते की जात गणना केली तरी त्याचा अहवाल सार्वजनिक करणे खूप धोक्याचे ठरू शकेल. यात गंमत अशी की जात गणना केली आणि ते सार्वजनिक केली तरी सत्ताधारी पक्षाचे नुकसान आहे आणि सार्वजनिक केली नाही तरी विरोधी पक्षांना यावरून सरकारला घेरण्यासाठी हातात कोलीत दिल्यासारखं होणार आहे. एनडीए सरकार या सगळ्या विषयांवर काय स्टँड घेते हे पाहायची उत्सुकता आहे. तर ही होती आजच्या मुद्द्याची गोष्ट. पुन्हा भेटूया एक नवीन मुद्दा घेऊन आणि त्या मुद्द्याची गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.